मुंबई शहराच्या जवळ रामपूर नावाचं एक छोटंसं आधुनिक गाव होतं. त्या गावामध्ये अभिमन्यू नावाचा एक व्यक्ती त्याची बायको निधी हिच्या सोबत एक छोटंसं रेस्टॉरंट चालवायचा. बाहेरून येणारे जाणारे सगळे व्यक्ती जास्त तर अभिमन्यूच्या रेस्टॉरंट मध्येच भोजन करण्यासाठी प्राधान्य द्यायचे. अभिमन्यूची बायको ग्राहकांसाठी भोजन स्वतः हाताने बनवायची. एका दिवसाची गोष्ट होती. बँकचा मॅनेजर ताराचंद त्याची बायको अनिता सोबत अभिमन्यूच्या रेस्टॉरंट मध्ये भोजन करण्यासाठी आला. तुझ्या रेस्टॉरंटच्या चाउमिनची प्रशंसा तर दूर दूर पर्यंत आहे. आज माझ्या बायकोचं चाउमिन खायचं मन झालं तर मी विचार केला की सरळ तुझ्या रेस्टॉरंट मध्ये घेऊन येऊ. जी बिलकुल. काय आहे की ग्राहकांसाठी माझी बायको स्वतः भोजन तयार करते. मग वेळ काय गोष्टीची आहे. लवकर एक एक प्लेट चाउमिन लावून द्या. खूप जोराची भूक लागली आता. अभिमन्यूने आनंदाने ताराचंद आणि त्याच्या बायकोला एक एक प्लेट चाउमिन दिलं. खरंच अभिमन्यू, जसं ऐकलं तसंच मिळालं. मला तुमच्याशी एक गोष्ट पण करायची आहे तारासिंगजी. या महिन्यात बँकची इन्स्टॉलमेंट नाही भरू शकणार. माझा पोरगा मुंबई शहरात शिकतो आणि त्याची ह्या महिन्यात फीस जमा करायची आहे. अरे तर मग त्यात चिंता काय करायची. तू कुठे पळणार थोडी आहेस. आणि तसं पण मी तर तुला दुग्न लोन द्यायला पण तयार आहे. मी तर म्हणतो की तुझ्या रेस्टॉरंटला अजून वाढव. याला एका खूप चांगल्या हॉटेलमध्ये कन्वर्ट करून टाक. नाही तारासिंगजी, मी आपल्या ह्या छोट्याशा रेस्टॉरंटमध्येच खूप आनंदी आहे. मी अजून बँकच्या चक्कर कापायचं वाचलो. ताराचंद रेस्टॉरंटच्या बाहेर आला आणि अभिमन्यूच्या रेस्टॉरंटच्या एकदम समोर एक मोठ्या रेस्टॉरंटला बघून हसू लागला. हे तर अभिमन्यूच्या रेस्टॉरंटपेक्षा मोठं आणि चांगलं दिसत आहे. हो, रेस्टॉरंट अभिमन्यूच्या रेस्टॉरंटपेक्षा खूप मोठं आहे. हा ब्रिजेसचा रेस्टॉरंट आहे, पण तरी पण जवळपासचे लोक अभिमन्यूच्या हॉटेलमध्येच खाणं पसंत करतात. बँक मॅनेजर ताराचंद त्याच्या बायकोसोबत कारमध्ये बसून निघून गेला. त्याचं बोलणं दुसऱ्या रेस्टॉरंटचा मालिक ब्रिजेश त्याचा नोकर सत्यम सोबत मागून हळूच ऐकत होता. ऐकलं मालक, एक तर ह्या बँक मॅनेजरनी तुमच्या लोनची फाईल रिजेक्ट करून टाकली. त्यावरून हा अभिमन्यूच्या रेस्टॉरंटची अजून तारीफ करत होता, ते पण आपल्या बायकोसमोर. आणि आपल्या रेस्टॉरंटबद्दल वाईट बोलत होता. जर असंच राहिला ना तर तो दिवस दूर नाही जेव्हा आपल्या रेस्टॉरंटमध्ये मोठे मोठे आणि जाडे कुलूप लागताना दिसेल. तुला किती वेळा म्हटलं आहे सत्यम की चांगलं बोलत जा. तो दिवस कधी नाही येणार. कसा नाही येणार मालक. बघा, दिवसांदिवस आपल्या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची संख्या कमी होत चालली आहे. ही गोष्ट तर तुझी एकदम बरोबर आहे सत्यम, की अभिमन्यूच्या रेस्टॉरंटमुळे मला खूप जास्त नुकसान उचलावं लागतंय. अभिमन्यूच्या रेस्टॉरंटमध्ये सगळं भोजन त्याची बायको निधी तयार करते. तुम्ही पण तुमच्या रेस्टॉरंटचं भोजन आपल्या बायकोपासून का नाही तयार करून घेत. ही कशी गोष्ट करतोयस तू. माझ्या बायकोला तर जेवण बनवणं येतच नाही. मागच्या वेळेस तू स्वतः तिच्या हातचे आलू पराठे खाल्ले होते ना, आणि दुसऱ्या दिवशी तू बिमार पडला होता. यात तर काही संदेह नाही. चिंता नको करू सत्यम. माझ्या डोक्यात एक योजना आहे. मला माहित पडलं आहे की बँक मॅनेजर ताराचंदचा ट्रान्सफर काहीच दिवसामध्ये होणार आहे. आणि नवीन बँक मॅनेजर माझा खूप लांबचा नातेवाईक आहे. अभिमन्यूच्या रेस्टॉरंटचे पैसे सगळे बँकचे लागले आणि त्याची जमीन बँकेजवळ गिरवी ठेवलेली आहे. मी आपल्या खोपडीने असा चक्कर चालविल की अभिमन्यू रस्त्यावर येऊन जाईल. ते आतमध्ये त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसले. तेवढ्यात तिथे एक अजीब असा दिसणारा माणूस ज्याने खूप घाणेरडा कोट घातला होता तो रेस्टॉरंटमध्ये आला आणि बसला. मला खूप जोराची भूक लागली आहे. लवकर एक बर्गर, एक पिझ्झा आणि एक ब्लॅक कॉफी घेऊन या. सत्यम त्या व्यक्तीला बघून खूप जास्त घाणेरडं तोंड करून म्हणाला, तू किती घाणेरडे कपडे घातले आहे. ज्या खुर्चीवर तू बसला आहे माहित आहे ती खुर्ची किती महाग आहे. तुझ्यामुळे ही खुर्ची पण घाणेरडी झाली. कसा प्रकारचा माणूस आहे तू. तुझ्या मालकाने तुला ग्राहकांचा सन्मान करायला नाही शिकवलं. तुला माहित नाही ग्राहकांशी कसं बोलावं लागतं. हो, मला शिकवलं आहे. मला सगळं माहित आहे ग्राहकांशी कसं बोलायचं असतं. ग्राहक पण तुझ्यासारखे घाण कपडे घालून इतक्या छान रेस्टॉरंटमध्ये येत थोडी नाही. बस खूप झालं. आता तू माझा अपमान करत आहे. हे बघ, तुला नाही माहित की मी कोण आहे. आणि हो, कुठल्या पण व्यक्तीच्या कपड्यावरून त्याच्या व्यक्तित्वाचा अंदाजा लावता येत नाही.
कधी कधी डोळ्यासमोर असलेलं खरं पण कधीच खरं नसतं. वाटतंय कुठली जुनी पुराणी हिंदी पिक्चर बघून आलायस तू. तेवढ्यात तिथे ब्रिजेश आला. काय झालं सत्यम, कोणाशी भांडतोय असा? बघा ना मालक, ह्या माणसाने किती घाणेरडे कपडे घातले आहे. त्याच्या कोटची हालत बघा. असं वाटतंय की वर्षापासून कोट धुतलाच नाहीये. त्यावरून हा व्यक्ती तुमच्यावर आरोप लावतोय मालक. माझ्यावर आरोप लावतोय? मी काय समजलो नाही. बोलतोय की तुझ्या मालकाने तुला ग्राहकांशी बोलायची तमीज शिकवली नाही. हा तर काय वेगळं बोलतोय मी? तुमचा नौकर माझा ऑर्डर घेण्याच्या बदल्यात माझ्या कपड्याबद्दल बघतोय. हा रेस्टॉरंट मी तुझ्यासारखे घाणेरडे दिसणारी व्यक्ती नाही आहेत. माझ्या नौकरांनी बरोबर म्हटलंय. मला पण शक आहे की तुझ्या खिशात पैसे असतील की नाही. तुझी जागा इथे नाही आहे, त्या समोरच्या त्या रेस्टॉरंटमध्ये आहे. जाऊन तिकडेच बस. ब्रिजेशचं बोलणं ऐकून तो व्यक्ती रागाला गेला, उठला आणि डायरेक्टली अभिमन्यूच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसला. जी, काय घेणार तुम्ही? मला एक चीज बर्गर आणि एक मस्त ब्लॅक कॉफी. ठीक आहे, आत्ता घेऊन येतो. अभिमन्यूने लगेचच त्या ऑर्डर घेतली. ती व्यक्ती बर्गर आणि ब्लॅक कॉफी पिऊन खूप आनंदी होऊन म्हणाला, खरंच मी तुमच्या रेस्टॉरंटची प्रशंसा ऐकली होती. लोक तुझ्या रेस्टॉरंटची बरोबर प्रशंसा करतात. आणि तुझी ब्लॅक कॉफी पिऊन तर मला खूप आनंद आला. जी, खूप खूप धन्यवाद. एवढं बोलून ती व्यक्ती त्याची जेब शोधू लागला. त्याच्यानंतर तो अभिमन्यूकडे बघून म्हणाला, मला माफ करा यंग मॅन, मी आपला वॉलेट घरीच विसरलोय. काही हरकत नाही, जेव्हा तुमची मर्जी असेल तुम्ही येऊन पैसे देऊन द्याल. तू तर खरंच खूप चांगला माणूस आहे. एक तू आहेस आणि एक तुझा शेजारचा, ज्याला ग्राहकांसोबत बोलायची तमीज पण नाहीये. आणि मला तुझा स्वभाव खूप आवडला. एवढं बोलून त्या व्यक्तीने एक छोटासा चमकणारा हिरा अभिमन्यूच्या हातात दिला. हा तर डायमंड आहे. तुम्ही मला हा का देत आहात? नाही, हा डायमंड नाहीये बेटा, हे एक गॅजेट आहे. काही वेळेनंतर होऊ शकतं की तुला याची आवश्यकता पडेल. याला स्वतःजवळ सांभाळून ठेवशील. जर जीवनात कधी परत मुलाखत झाली तर मी तुला आपल्याबद्दल नक्कीच सांगेल. एवढं बोलून ती व्यक्ती तिथून निघून गेला. तो गेल्यानंतर निधी अभिमन्यूला म्हणाली, कोण होता तो? माहित नाही निधी, पण तो जो पण होता त्याच्या डोळ्यांकडे बघून मला असं वाटलं ना, तसं की तो खूप मोठ्या व्यक्तित्वाचा मालिक असावा. पण त्याने तर कपडे खूप घाणेरडे घातले होते. कोणाच्या कपड्यांना बघून त्याच्या व्यक्तित्वाचा अंदाजा नाही लावला जाऊ शकत निधी. त्याच्या डोळ्यांचा चमक आणि चेहऱ्याच्या तेज सगळं सांगून देतं. फक्त वाचणारा असला हवा. काही दिवस असेच गेले आणि एक दिवस बँक मॅनेजर तारासिंगचं ट्रान्सफर झालं आणि त्याच्याऐवजी ब्रिजेशचा रिश्तेदार टिल्लू मॅनेजर म्हणून आला. ब्रिजेश टिल्लूची चापलुसी करत बँकमध्ये पोहोचला आणि म्हणाला, मी तुमची खूप वेळेपासून वाट बघत होतो. मला माहित आहे ब्रिजेश, या गावात माझा ट्रान्सफर करायसाठी तू किती मेहनत केली आहे. तुमच्यासारखा इतका इमानदार बँक मॅनेजर आजच्या जमान्यात कुठे आहे? तुला म्हणायचं काय आहे? माझ्या रेस्टॉरंट समोर अभिनव नावाचा व्यक्ती रेस्टॉरंट चालवतो. त्याच्या रेस्टॉरंटमध्ये सगळा पैसा बँकचा लागलेला आहे, पण तो स्वतःला बँकचा मालक समजतो. त्याला जेव्हा वाटलं तेव्हा तो बँकची इन्स्टॉलमेंट चुकवतो आणि ज्या मर्जी नसली तेव्हा नाही चुकवत. नियमाप्रमाणे त्याला एका वर्षात त्याचं लोन पूर्ण क्लिअर करायचं होतं, पण आज त्याच्या लोनला पूर्ण 3 वर्ष झाले आहे. मागचेवाले बँक मॅनेजर त्याच्या फेवरमध्ये राहत होते. मला हवं आहे की तुम्ही त्याचा सगळा पैसा त्याच्याकडनं घेऊन घ्या. मी तुझा दूरचा रिश्तेदार आहे ब्रिजेश, तुझ्यासाठी इतकं तर करूच शकतो, पण तुला तर माहीत आहे की रिश्तेदारीने सगळं होत नाही. तुला समजतंय ना मी काय म्हणतोय ते? जी, मला तुमच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ कळाला. तुमच्या घरी तुमचा इनाम पोहोचून जाईल, मग तो निश्चिंत होऊन झोपून जा. 24 तासातच अभिमन्यू रस्त्यावर आला ही खबर तुला मिळून जाईल. दुसऱ्या दिवशी बँक मॅनेजर टिल्लू सगळे पेपर घेऊन अभिमन्यूच्या रेस्टॉरंटमध्ये गेला आणि बँकचे सगळे पैसे एक सोबत देण्याचं बोलणं करू लागला. मी सगळे पैसे एक सोबत नाही देऊ शकत, मला काही तर वेळ द्या. बँकने तुला 1 वर्षाचा वेळ दिला होता, पण मागच्या वेळेला मॅनेजर साहेबांनी कधीच मला काही म्हटलं नाही.
तो मागचा मॅनेजर होता. मी नवीन मॅनेजर आहे. तुझ्याकडे 1 दिवसाची मोहलत आहे. 1 दिवसाच्या आतमध्ये 25 लाख रुपये बँकेत जमा करून दे, नाहीतर तुझ्या रेस्टॉरंटवर बँक ताबा करून घेईल. आणि लक्षात ठेव, मला याचा पूर्ण अधिकार आहे. एवढं बोलून टिल्लू तिथून निघून गेला. अभिमन्यू 1 दिवसामध्ये एवढे पैसे कसे गोळा करणार? बँक मॅनेजरने खूप चालाखीने अभिमन्यूचं घर आणि रेस्टॉरंट कब्जा केला आणि अभिमन्यूला घराच्या बाहेर काढलं. ते दोघेजण नवरा बायको 2 दिवसापासून उपाशी होते. तेवढ्यात अभिमन्यूला एकदमच काहीतरी आठवलं. त्यांनी त्याच्या कोटमधून तोच हिरा बाहेर काढला. हा तर तोच हिरा आहे ना, जो घाणेरडा दिसणारा माणूस देऊन गेलता. विचार करतोय या हिऱ्याला मार्केटमध्ये विकून देऊ. अचानक तो हिरा त्याच्या हातमधून निघून जमिनीवरती पडला आणि चारही बाजूला रंगीबेरंगी किरण येऊ लागली. बघता बघता अभिमन्यूच्या समोर एक रेस्टॉरंट उभं राहिलं. हे कसं काय शक्य होऊ शकतं? तू कोणता जादूगार होता का? नाही निधी, मला आठवलं. त्या व्यक्तीने म्हटलं होतं की हा एक हिरा नाही, पण एक गॅजेट आहे. हा तर आतमधून एक खूप आलिशान रेस्टॉरंट वाटतंय. चल आज जाऊन बघूया. निधी आणि अभिमन्यू त्या रेस्टॉरंटच्या आतमध्ये गेले. त्यांनी पाहिलं त्या रेस्टॉरंटच्या आतमध्ये वेटरच्या रूपामध्ये रोबोट काम करत होता. मिस्टर, तुमचं स्वागत आहे. रेस्टॉरंटचे नवीन मालक आणि तुमचा पण मिस. अभिमन्यू आनंदाने ओरडून म्हणाला, हे तर कमाल झाली निधी. सांगा मालक, ह्या रेस्टॉरंटला कुठे घेऊन जायचं आहे? म्हणजे ह्या रेस्टॉरंटला तुम्ही तुमच्या मर्जीने जिथे हवं तिथे घेऊन जाऊ शकता. हा तुमचा प्रत्येक आदेश मानणार. मी समजलो. हा एक नवीन तकनीकनी बनलेला एक रेस्टॉरंट आहे. हा विज्ञानचा चमत्कार आहे. मी समजलो. तो व्यक्ती खूप मोठा सायंटिस्ट होता. त्या दिवसानंतर अभिमन्यू आणि त्याची बायको त्या चालणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये घरघर जाऊन सेवा देऊ लागले. काहीच महिन्यामध्ये अभिमन्यूच्या चालणाऱ्या रेस्टॉरंटचं नाव पूर्ण गाव आणि आसपासच्या शहरामध्ये प्रसिद्ध झालं. आता कोणालाही काही पण खाण्याची गरज असेल तर अभिमन्यूचं रेस्टॉरंट त्याच्या जवळ पोहोचायचं. अभिमन्यूने काहीच महिन्यामध्ये बँकेची सगळी रक्कम चुकवली. काय करा मालक, तुम्ही तर त्याला रस्त्यावर आणलं होतं, पण त्याने तर रस्त्यावर चालणारच रेस्टॉरंट आणलंय. मला तर पण काही समजत नाहीये सत्यम की हा चमत्कार झाला कसा. पहिले तर माझ्या रेस्टॉरंट तरी पण 1-2 लोक येऊन जायचे. आता तर त्यांनी पण येणं बंद करून टाकलं. काय पण बोलताय मालक? तुमच्या रेस्टॉरंटमध्ये मागच्या 2 महिन्यातून कुठला ग्राहक नाही आला. मीच बसून माशा मारतोय. चिंता नको करू. मी आज या अभिमन्यूचा किस्साच खतम करून टाकतो. तुम्ही काय करणार मालिक? मी त्या रेस्टॉरंटला बम निवडून टाकेल. ऐकलंय की ज्याला जरूरत असते तो रेस्टॉरंट स्वतः तिथे पोहोचतो. ह्या वेळेस त्या रेस्टॉरंटला तू आपल्या घराजवळ बोलवशील. त्याच्यानंतर तिथेच आपण हा सगळा खेळ संपवून टाकू. ब्रिजेशच्या सांगण्याने सत्यमने त्या रेस्टॉरंटला खूप चालाखीने घराजवळ बोलवलं. ब्रिजेश आणि सत्यम हळूच त्या रेस्टॉरंटमध्ये घुसले. ब्रिजेशच्या हातामध्ये एक मोठा बम होता. पण अचानक रेस्टॉरंटमध्ये सायरन वाजू लागला आणि एका रोबोटच्या सेनेने ब्रिजेश आणि सत्यमला घेरावा केला. तुझ्या हातात बॉम्ब आहे. हे कसं संभव आहे? तुला कसं माहीत पडलं? तेवढे तिथे अभिमन्यू आणि निधी आले. तुझ्याकडनं मला हीच उमेद होती ब्रिजेश, की तू अशीच पडलेली घटिया हरकत करशील. अभिमन्यूने एवढं बोललाच होता की तेवढ्यात तिथे तोच घाणेरडा दिसणारा माणूस, जो आता खूप साफ सुथरे कपडे घातलेला होता, हसत हसत बोलला, मला बघून तुम्ही असे हैराण नका होऊ. माझं नाव प्रोफेसर हॉकिंग आहे. मी एक खूप मोठा सायंटिस्ट आहे. ते काय आहे, ह्या चालणाऱ्या रेस्टॉरंटला बनवायला मला खूप वर्ष लागून गेले. त्या दिवशी मी ह्या प्रयोगात यशस्वी झालो आणि आनंदाने मी अभिमन्यूच्या रेस्टॉरंटमध्ये काही खायला आलो होतो. पण बाहेर मी ब्रिजेश आणि त्याच्या नोकराची गोष्ट लपून ऐकून घेतली. मी समजलो की हे अभिमन्यूसाठी येणाऱ्या फ्युचरसाठी काही ना काही मुसीबत उभी नक्की करणार. पण तू काळजी नको करू, हा तुझाच राहणार. मी याच्यासारखे अजून गॅजेट्स बनवून घेईल. पोलिसने सत्यम आणि ब्रिजेशला अरेस्ट करून जेलमध्ये पाठवलं. आता अभिमन्यूजवळ आजही तो चालणारा रेस्टॉरंट उपलब्ध आहे.
ही एका काळातली गोष्ट आहे जेव्हा इंग्रजांचं भारतावरती वर्चस्व होतं. जो पण कोणी त्यांच्या विरुद्ध बोलेल ते त्यांना जेलमध्ये टाकायचे. अखेर कधीपर्यंत ह्या इंग्रजांची गुलामी आपल्याला सहन करावी लागणार. इथे राहता राहता 14 वर्ष झाले आहेत. काही दिवसातून इथनं आपण सुटून जाऊ, पण बाहेर गेल्यावर आपण करणार काय? मी तर सगळ्यात पहिले आपल्या कुटुंबाला जाऊन भेटील. माझी मुलगी खूप मोठी होऊन गेली असणार. मागच्या 14 वर्षांपासून मी तिला बघितलं सुद्धा नाही आहे. कमल आणि करिया हे इंग्रजांच्या खोट्या आरोपामुळे कैद झाले होते. पूर्ण 14 वर्ष जेलमध्ये घालवल्याच्या नंतर शेवटी त्यांच्या सुटकेचा दिवस आला होता. ते दोघं पण खूप जास्त आनंदी होते. मी आशा करतो की तुम्ही चांगला धडा शिकून जात आहात आणि तुम्ही पण आशा करा की आपण परत नाही भेटणार. कमल आणि करिया जेलमधून सुटून लगेचच त्यांच्या घरी जातात. दोघेही जण एकाच गावचे होते. कमल त्याच्या बायकोला, त्याच्या मुलीला विद्याला भेटायला खूपच उत्साहित झाला होता. तो जसं की घरी जातो, तो तिथे गेल्यावर बघतो की तिथे तर तुटकं फुटकं घर आहे. सुषमा, पायल, कुठे आहात तुम्ही दोघी? बघा मी आलोय. खूप वेळ आवाज देऊनही तिथे कोणीही नाही आलं. तेवढ्यातच गावातल्या एका घुमर काकांनी कमलला सांगितलं की कोण आहेस तू बेटा आणि कोणाला हाक मारतोयस? अरे घुमक्कड काका, तुम्ही तर बुडे झालात. मला ओळखलं? मी कमल, आजच जेलमधून सुटलोय. अरे ये कमल बेटा ये. तुझी तब्येत कशी आहे? ते सगळं सोडा, मला हे सांगा की माझी बायको आणि माझी मुलगी कुठे आहे? माझे डोळे त्यांना बघायला तरसून गेले आहेत. काय सांगू बेटा, तुझ्या जेल गेल्यानंतर तुझ्या घरची दशा वाईट होती. सुषमा बिचारी लोकांच्या घरी जाऊन धुणं भांडणं करायची आणि तुझी मुलगी अभ्यासासाठी तरसत आहे. देवानी माझ्या परिवाराचा खूप वाईट हाल केला आहे. मी आता काय करू ज्याने माझा परिवार सही सलामत राहील? पण ह्या दोघी आहे कुठे? तुझी पत्नी आणि मुलगी आमच्या गावाच्या त्या जंगलाजवळच राहतात. आजकाल सुषमा तिथे लाकडं कापून आपलं घर चालवत आहे. जाऊन भेटून घे. काकांचं बोलणं ऐकून परिवाराला भेटण्यासाठी जंगलाच्या दिशेने जायला लागला आणि तिथे गेल्यावर आपल्या कुटुंबाला एकदम वाईट परिस्थितीमध्ये बघून त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. सुषमा, बघ मी आलोय. चल आता घरी चल. आता आलाय तुम्ही, जेव्हा की आपला परिवारच नाही वाचलाय? आणि काय करणार आहात त्या घरी नेऊन आम्हाला? नाही तिथे काही प्यायला पाणी आहे, नाही तिथे राहायला काही राहिलंय. तू त्याची चिंता करू नकोस आणि माझ्या सोबत चल आणि पायलला पण सोबत घेऊन घे. नाही पप्पा, मला तर तुम्हाला पप्पा म्हणायला सुद्धा लाज वाटतेय. सगळ्यांनी मात्र आम्हाला टोमणे मारून मारून आमची अशी अवस्था केलीये. आता तुम्ही मला तेव्हाच भेटायला या जेव्हा तुम्ही काहीतरी करू शकाल. कमल त्याच्या उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला बघून तो तिथून शांतपणे निराश होऊन निघून जातो आणि सगळी गोष्ट करियाला सांगतो. मला माहित आहे मित्रा, आपण देशासाठी जेलात गेलो आणि देश आज आपला हा हाल करतोय. जर आपण नोकरी शोधली तर कुठे ना कुठे काही ना काही छोटं मोठं काम तर आपल्याला मिळूनच जाईल. कमल आणि करिया सगळीकडे जाऊन काम शोधत असतात, पण जेलमध्ये जाऊन आलेल्या माणसाला कुठेही काहीच काम मिळत नाही. पूर्ण कसबा गाव सगळं शोधून काढलं, कुठेच काहीच काम नाही आहे. चल तिथे बघूया. तिथे एक भोजनालय दिसत आहे, जाऊन बघूया. जर तिथे काही काम लायक भेटलं तर. कमल आणि करिया तिथे जाऊन काम शोधण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा तिथली मालकीण त्यांना म्हणते, जावा इथनं. तुमच्या चोरट्यांवरती काय विश्वास ठेवायचा आहे? माझ्याच इथे काही चोरी केली तर निघून जावा इथनं. करिया आणि कमल तिथूनही निराश होऊन निघून जातात. खूप दिवस प्रयत्न करून देखील त्यांच्या हाती निराशाच लागते. तेव्हा कमल म्हणतो, हे सगळं त्या जेलामुळे झालं आहे. ना आपण जेल गेलो असतो ना हे सगळं झालं असतं. तर चल त्याच जेलाजवळ. कमल आणि करिया त्या जेलच्या जवळ जातात जिथे ते 14 वर्ष राहत होते आणि तिथे जाऊन त्या इंग्रज जेलरला म्हणतात, तू आम्हाला बेमतलबचे 14 वर्ष जेलात ठेवलंस, ज्यामुळे ना तर आमच्याकडे काम आहे आणि नाही जेवण. आणि आमचा परिवार तर आम्हाला भेटायची पण घाबरतोय.
तुमच्यासारखे 2 खवडीचे कैदी परत ह्या जैलात आलेत. तुम्हाला काय हवं आहे की तुम्हाला आम्ही अजून काय देऊ? तुम्ही आम्हाला काम द्या. अजून काय? नाहीतर तुझी खैर नाही. मी त्रासून गेलो आहे तुमच्यासारख्यांशी भेटून. नेहमी तुमच्यासारखे कैदी इथे येऊन कामाची भीक मागतात. काय म्हटलं? आमच्यासारखे अजून आहेत? काय तुम्ही सांगू शकता की ते कुठे भेटणार? स्वतः जाऊन बघून घ्या. मी तुमचा नोकर नाही आहे. कमल आणि करिया सगळ्या बेरोजगार कैद्यांना भेटायला लागले. बघता बघता खूप साऱ्या जेलमधल्या कैद्यांना जमा करता करता कमल त्यांना म्हणतो, आपल्या सगळ्यांकडे काही काम नाही आहे, पण जर आपण मिळून काहीतरी केलं तर आपल्याकडे खूप सारे कामं येऊन जातील. पण कमल भावा, आपण करणार तरी काय? ना तर आम्हाला काही येतं आणि नाही काही सामान आहे करायसाठी. बरोबर. आपल्याला तर समाजाने पण ठुकरावलं आहे. ह्या सगळ्यांच्या मधात आता नवीन काय करायचं? तुम्हा सगळ्यांना काय फक्त खाणं माहित आहे का? त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. धिक्कार आहे तुम्हा सगळ्यांवर. पण या जेवण बनवणं पण पूर्ण येतं. खाण्यापिण्यावरून आठवलं की आपण एक हॉटेल उघडू शकतो, ज्याने आपण सगळ्यांना जेवण देऊन पैसे कमवू शकू. नाही, हे सगळं नाही करायचं. मी या सगळ्या गोष्टींमध्ये नाही आहे. कमल भाऊ, आपण थोडासा राशन उधार घेऊन आपलं हॉटेल उघडू शकतो. आपल्याला फक्त चांगल्या जागेची निवड करायची आहे. जागेची चिंता करू नका. माझ्या गावाचं घर कधी कामी येईल. आपण उद्याच तिथे जेल हॉटेल उघडू. सगळ्या जेलचे भाऊ भावंड चालवतील त्याला. बघता बघता कमलच्या घराला करिया आणि कमलनी एक जेलचं रेस्टॉरंट बनवलं, जे गावाच्या अगदी जवळ होतं. आणि सगळे कैदी हे गावोगावी जाऊन आपल्या रेस्टॉरंट बद्दल प्रचार करायला लागले. बघता बघता काही दिवस उलटून गेले आणि कमलचं जेल रेस्टॉरंट हे खूप चांगलं चालायला लागलं. कमल आणि त्याच्या साथीदारांच्या मेहनतीला फळ मिळायला लागलं. भाऊ, तुम्ही मला बटाट्याचा पराठा आणि आलूची सब्जी द्याल का? हो बिलकुल, मिळेल ना. तुम्ही जाऊन टेबलवर बसून जा. जेल रेस्टॉरंट आहे याचा हा अर्थ नाहीये की तुम्ही मला जेल सारखं जेवण द्याल. लक्षात ठेव, मी खूप खतरनाक आहे. एकीकडे जेल मधले सगळे कैदी खुश होते. आपली शिक्षा पूर्ण केल्यानंतर आपल्या कुटुंबाच्या जवळ जात होते. कमलचं कुटुंबीय सुद्धा जेल रेस्टॉरंट मध्ये येऊन मदत करत होतं. आणि तेवढ्यातच जेल मधल्या जेलर लोकांना या सगळ्या गोष्टीबद्दल खबर लागली. मी ऐकलं की हे जेलातून सुटलेले कैदी काही हालचाल करत आहेत. काय करावं मालक? यांना परत आत करून द्यावं. आपलं यांची गुलामीच हवी आहे. यांना मिळवटीचं जेवण बनवण्याच्या गुन्ह्यात अटक करा. आणि असंच झालं की जेलर आणि त्याचे सगळे साथीदार जेल रेस्टॉरंट मध्ये आले. खाण्यात भेसळ झाली या आरोपामध्ये त्या सगळ्यांना अटक करण्यात आली. मी तुम्हा सगळ्यांना नकली विषारी जेवण बनवण्याच्या गुन्ह्यामध्ये अटक करतो. तुम्ही 2 खवडीचे लोक जेलातच राहणं डिझर्व करता, ना की जेलच्या बाहेर. जसं की इंग्रज जेलर आणि त्याचे शिपाई त्यांना अटक करायला लागले, सगळे गावकरी एकत्र झाले आणि त्यांना म्हणू लागले, तुम्ही सगळे इथून चालले जा, नाहीतर तुमची खेळ नाही. आम्ही तुम्हाला कुठलंच सोडणार नाही. वाटतंय की मला तुम्हाला पण अटक करावी लागेल. जेलरच्या बोलण्यावर तेवढंच घुमर काका त्यांच्या पिशवीतील दिव्य अगरबत्तीची राख काढतात आणि त्यांना म्हणू लागतात, माझ्या हातात जे दिव्य अगरबत्तीची राख दिसत आहे ना, ही जादुई आहे. जर हिला मी तुमच्यावर टाकून दिलं तर तुमचं जीवन हराम होऊन जाणार. मी ह्या सगळ्या अंधविश्वासांना नाही मानत. घुमर काकांनी त्यांच्यावरती अगरबत्तीची राख टाकायला सुरुवात केली, ज्यामुळे इंग्रजांना दिसायला लागणंच बंद झालं. अरे, मला काय दिसत का नाही आहे? ओ माय गॉड, मला दिसत का नाही आहे? मला माफ करून द्या. मी ही चूक पुन्हा परत नाही करणार. आता फक्त दिसणं बंद झालं आहे. चालले जा, नाहीतर सगळं बंद होऊन जाणार. घुमर काकांच्या जादुई राखेमुळे मात्र जेल रेस्टॉरंट वाचलं. सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन या दुष्ट लोकांचा सामना केला आणि त्यांना आपल्या गावातून हकलून दिलं. पवन आणि सोनू 2 सख्खे भाऊ होते. त्यांच्या आईने मरण्याच्या आधी पवनला सोनूची जिम्मेदारी दिली होती, कारण पवन चतुर होता आणि सोनू खूप साधा. माझ्या बाळांनो,
माझा मृत्यू जवळ आला आहे आणि मला सोनूची काळजी वाटते. तो खूप साधा सुधा आहे. त्याचं आयुष्य कसं व्यर्थी लागेल आणि वरून तो एका पायाने अपंग पण आहे. आई, तू अशी का बोलत आहेस? बाळा, एक ना एक दिवस तर सगळ्यांना जायचंय. माझी वेळ आली आहे. मी तुझ्या बाबांजवळ चालले. पवन, सोनूची जिम्मेदारी मी तुझ्यावरती सोडून जाते. जे आपलं शेत आहे त्यामध्ये शेती कर आणि तुझं आयुष्य व्यतीत कर. सोनूची काळजी घे. आणि हे बोलून सोनूच्या आईचा मृत्यू होतो. सोनूला खूप वाईट वाटतं. पवनला आईच्या जाण्याचं दुःख तर होतच, पण त्याला खूप आनंदही होतो की त्याच्याजवळ शेताचा एक छोटासा तुकडा आला आहे आणि आता त्याचं राहिलेलं आयुष्य खूप चांगलं व्यतीत होईल. आई गेली तर गेली, आता सगळी जबाबदारी माझ्यावर आणली. या अपंग सुनूचा आणखी किती सांभाळ करू मी? माझा पण परिवार आहे, माझे पण मुलं बाळ असणार. या मूर्ख सोनूला मी माझ्या सोबत ठेवणार नाही. मी असं नाही होऊ देणार. पवन विचार करत असायचा की तो सोनूला त्याच्यापासून कसं लांब ठेवेल. तेवढ्यात त्याच्या लढाऊ डोक्यामध्ये एक विचार येतो आणि तो सोनूला आवाज देतो. बघ सोनू, आई तर आपल्याला सोडून गेली आहे. आता तुझी सगळी जबाबदारी माझ्यावर आली आहे. आता एवढं मोठं वावर आहे, त्या एकट्याला मी कसं सांभाळू शकतो? मला तर शेती पण नाही करता येत. आता एवढ्या मोठ्या शेतामध्ये मी शेती कशी करणार? हे तर मला येतच नाही, कारण मी आईसोबत कधी शेती तर केलीच नाही. फक्त तूच होता की जो शेती बघायचा त्यांच्यासोबत. आईने मला कधी शेतात जाऊच नाही दिलं, फक्त अभ्यास करायला लावायची. भैया, तुम्ही काळजी का करता? मी पूर्ण शेत सांभाळेल. तुम्ही फक्त शिक्षणावरती लक्ष द्या. सोनू, तू किती चांगला आहेस. तू शेतीची जबाबदारी घेऊन माझं पूर्ण ओझं कमी केलंय. तू शेती सांभाळ, मी अभ्यासावर लक्ष देतो. सोनू कडक उन्हामध्ये शेती करत होता. शेतामध्ये चण्याची डाळ आणि गहू उगवतो, जे खूप चांगलं टवटवीत शेत उभं राहतं. आणि त्यांना पाहून सोनू खूप जास्त आनंदी होत होता, कारण त्यांनी ते केलेलं कष्ट होतं. तो पळत पळत पवनकडे जातो. अरे थांब, का पळत आहेस? एवढं पण काय घडलंय की त्यामुळे तू एवढा पळत आहेस? तुझ्याकडनं तर चालणं पण होत नाही, तर मग कशाला पळत आहेस? दादा, गोष्टच अशी आहे. बघा ना, माझे कष्ट पणाला लागले. गव्हाचे शेत किती छान आले आहे. हवेमध्ये असे फडकतायत जसं की सोनं आहे. चण्याची डाळ आणि गहू खूप छान झालेत ह्या वेळेस. अच्छा, खरंच? पवन जेव्हा शेतामध्ये गहू आणि डाळीला पाहतो तर त्याला खूप आनंद होतो आणि त्याच्या मनामध्ये एक लालच येतो. जर हा सोनू इथेच राहिला तर मला याला अर्धा हिस्सा द्यावा लागेल. जर मी असं केलं तर याला काही गहू आणि चना देऊन याला रफादफा करूया. बघ सोनू, तू मेहनत केली, खूप चांगली गोष्ट आहे, पण मी कधीपर्यंत तुझं पालन पोषण करणार? तू आपल्या हिस्स्याचे गहू आणि चना घेऊन इथून निघून जा. दादा, तू असं का बोलतोयस? आईने तुला आणि मला सोबत राहायला सांगितलं होतं. आई आता या जगात नाहीये, म्हणून तू पण इथून निघून जा लवकरच. पवन सोनूला धक्के मारून पळवून लावतो. सोनू परेशान होऊन एका नदीच्या किनारी बसलेला असतो. तेवढ्यात त्याचा मित्र अनिल तिथे येतो आणि त्याला त्याच्या उदासीचं कारण विचारतो. सोनू सगळी गोष्ट अनिलला सांगतो. अनिल त्याचं बोलणं ऐकून त्याला त्याच्यासोबत घरी येण्यासाठी विचारतो. अरे, मला माझ्या भावाकडून ही अपेक्षा नव्हती. मला घराच्या बाहेर हाकललं. आता मी कोणाच्या सहाय्याने जगू? हे मूठभर गहू आणि मूठभर डाळ घेऊन मी कसा गुजारा करू? चूक तर तशी भावाची पण नाहीये. माझ्यासारख्या अपंगाला आणि मंदबुद्धीला तो सोबत ठेवेल तरी पण का? तू काळजी का करतोय? तू मंदबुद्धी नाहीये, तू तर खूप सरळ आहेस आणि प्रत्येकाला आपल्या खासियत बद्दल माहित नसतं. तू चिंता नको करूस. माझ्या घरी चल,
माझ्या आईने आज डाळ भाजी बनवली आहे. चल तुला खाऊ घालतो. सोनूने नाही म्हणल्यावरती पण अनिल सोनूला त्याच्या घरी घेऊन जातो आणि घरी गेल्यानंतर डाळ पक्वान खाऊ घालतो आणि ते सोनूला खूप जास्त आवडतं. हे तर खूप छान आहे. असं वाटतं हे खातच राहावं. मी एवढं चांगलं जेवण कधीच जेवलो नाही. माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली आहे. जर तू असं केलं तर या डाळीचा आणि गहूचा उपयोग डाळ भाजी बनवण्यासाठी केला तर? म्हणजे मी असं करू शकतो? माझ्याकडे कोणती जागा पण नाहीये. तू याची काळजी नको करूस. त्याचा जुगाड मी करून देईन. अनिल सोनूची मदत करतो आणि त्याच्या मदतीने सोनू दाल पक्वान बनवतो. पण तिथे कोणतंही ग्राहक दाल पक्वान खायला नाही येत. तेवढ्यात एक आजी तिथे पोहोचते आणि त्याला जेवण मागते. माई, आजच दुकान चालू केलंय. कोणतंच ग्राहक नाही आलं. तुम्हीच माझे पहिले ग्राहक आहात. तुम्हाला मी दाल पक्वान नक्की खाऊ घालेल. पण बाळा, आज तू पहिल्यांदा जेवण बनवलं आहेस, पण माझ्या जवळ तुला द्यायला काहीच नाहीये. तुमच्या जवळ तर खूप किमती गोष्ट आहे आणि ते आहे तुमचा आशीर्वाद. तुम्ही फक्त मला आशीर्वाद द्या आणि हे दाल पक्वान खावा. आजी डाळ पक्वान खाऊन खूप आनंदी होते आणि ती तिच्या बटव्यामधून थोडीशी चण्याची डाळ काढून, माझ्या जवळ तुला देण्यासाठी काहीच नाहीये, पण हा, ही चण्याची डाळ आहे. ह्याला आशीर्वाद समजून तुझ्या जवळ ठेव आणि ह्याला तुझ्या डाळीमध्ये मिळव. आणि हे बोलून तिथून ती निघून जाते. दुसऱ्या दिवशी सोनू पुन्हा एकदा दाल पक्वान बनवतो आणि आजीने दिलेले ते दाणे त्या पक्वानामध्ये घालतो. जशी ती डाळ बनते तर ग्राहकांची लाईन लागलेली असते आणि संध्याकाळपर्यंत त्याचा खूप गल्ला साठतो. त्याला त्याच्या डोळ्यांवरती विश्वास होत नाही. मला तर विश्वासच होत नाहीये. एकाच दिवसात मी एवढे सगळे पैसे कमावले. काल रात्रीपर्यंत एकही ग्राहक नव्हता आलं. हे सगळं तुझ्या इमानदारीचं फळ आहे. तू त्या म्हातारीला जे जेवण खाऊ घातलं होतं त्या बदल्यामध्ये तिने जी डाळ तुला दिली होती, तो याच डाळीचा प्रभाव आहे. ते डाळीच्या रूपात तुला आशीर्वाद देऊन गेली आहे, ज्यामुळे तुझी रात्रभरामध्ये खूप कमाई होणार आहे. आता ही डाळ भाजी खूप जादुई बनली आहे. सोनूला हे ऐकून खूप आनंद होतो आणि तो त्याचं परोपकार चालूच ठेवतो. दाल पक्वान सगळ्यांना पोट भरून खाऊ घालून संध्याकाळी ज्यावेळेस दाल पक्वान शिल्लक राहतो तर तो त्यांना त्या लोकांना देतो ज्यांच्या घरामध्ये त्या दिवशी जेवण बनलेलं नसतं. तो गरीब लोकांमध्ये हे सगळं दाल पक्वान वाटून टाकतो. तो दिवस रात्र एक करून तरक्की करतो आणि अमीर बनतो. सोनपूर गाव बांबूच्या शेतीसाठी प्रसिद्ध होतं. तिथे वर्षानुवर्षे बांबूची चांगली शेती होते. दिनेशचं पण छोटंसं बांबूचं शेत होतं. त्याचा मुलगा राजेश पण त्याच्या सोबत काम करत होता. अरे राजेश, तुझा जो बांबूचा ऑर्डर आला होता तो तू पाठवलाय ना? अरे हो बाबा, मी तर तो संध्याकाळीच पाठवला होता. जर त्यांना वेळेवर ऑर्डर मिळालं तर आज संध्याकाळपर्यंत आपल्याला पेमेंट पण मिळून जाईल. संध्याकाळ होऊन जाते. दिनेशच्या घराच्या बाहेर एक बांबूने भरलेला ट्रक उभा असतो. अरे, हा ट्रक परत का आला? याला तर तो बांबू तिथे देऊन पेमेंट घेऊन यायचं होतं. दिनेश आतमधून राजेशला बोलवतो. राजेश आतमधून येतो पण तो खूप दुःखी दिसत होता. राजेश, हे बघ ना, हा ट्रक तर परत आलाय. हो बाबा, मला माहितीये. मला शहरातून बांबू खरेदीवाल्यांचा फोन आला होता. त्यांना आपल्यापेक्षा कमी रेटमध्ये बांबू कुठून तरी मिळत आहे, त्यामुळे ते आपल्यापासून बांबू नाही घेणार. अरे, ते आपल्याला असं न सांगता असं कसं करू शकतात? आपल्याला पैशांची किती गरज आहे. आता पण एवढ्या साऱ्या बांबूंचं काय करायचं? तू पण सांग की आम्ही पण कमी पैशात द्यायला तयार आहोत. अरे बाबा, मी त्यांच्यासोबत बोललोय पण तरीही ते आपले बांबू घ्यायला तयार नाहीयेत. अरे, मी तर त्यांना हे बोललो की मी तुम्हाला अर्ध्या पैशात द्यायला पण तयार आहोत, पण ते तरी पण नाही मानले. दिनेशला आणि राजेशला या ऑर्डर पासून खूप जास्त अपेक्षा होती. काही दिवसापासून त्यांचा धंदा असंही ठीक नव्हता चालला
आणि आता एवढ्या मोठ्या ऑर्डरचा परत येण्यामुळे त्यांना भविष्यामध्ये अंधारच अंधार दिसत होता. एक दिवस राजेश दिनेश जवळ जातो आणि म्हणतो, अरे बाबा, तुम्ही बिलकुल चिंता नका करू. मी विचार केलाय की आपण एवढ्या साऱ्या बांबूंचं काय करायचं. काय करशील बाळा? मला तर कसलाच उपाय सुचत नाहीये. मी तर आपल्या मित्रांना पण मदत मागायचा प्रयत्न केलाय, पण कोणीच मदत करायला तयार नाहीये. आता सगळ्यांची हालत खराब आहे. आता तर बांबूंची किंमत पण घटत चालली आहे. अरे हो बाबा, म्हणूनच तर मी विचार केलाय की आता आपण बांबूचा व्यापार नाही करायचा. अरे बाळा, आपल्याकडे आहेच काय? आणखी काय करू शकतो बाबा? आता आपण पिझ्झा बनवूया. हा काय? पिझ्झा? ते कस काय? बाबा, माझ्या मित्रांचा शहरामधून फोन आला होता. मी त्याला माझी कंडिशन सांगितली तर त्यांनी खूप चांगला उपाय सांगितला. शहरामध्ये पिझ्झाचा खूप मोठा क्रेज आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा मिळतात. त्यामध्ये युवांचा एक पसंदीदा आहे बंबू पिझ्झा. त्यामध्ये बंबूला आतमधून खोकला करून पिझ्झा बनवला जातो. आपण पण बंबू पिझ्झाचा बिझनेस करूया. अरे पण बाळा, आपल्याला तर याच्याबद्दल काहीच माहित नाहीये. अरे बाबा, तुम्ही चिंता नका करू. माझा मित्र बोललाय की मला प्रत्येक प्रकारे मदत करायला तो तयार आहे. राजेश दिनेशच्या सोबत मिळून बांबू पिझ्झा बनवण्याची सगळी तयारी करतो आणि हळूहळू बांबू पिझ्झा बनवायला शिकतो. त्याच्यानंतर तो पक्क ठरवतो की तो एक दुकान बनवेल. राजेश आणि दिनेश मिळून बांबूपासून त्यांचं एक छोटंसं हॉटेल बनवतात. त्या हॉटेलच्या दरवाजापासून खिडकी, टेबल, खुर्ची सगळं त्या बांबूपासून बनवलेलं असतं. सुरुवातीला तर त्यांच्या हॉटेलमध्ये कोणीच नाही येत, पण एक दिवस कॉलेजची 2 मुलं त्यांच्या हॉटेलमध्ये येतात. अरे वा भाई सुरेश, बघ ना किती चांगलं हॉटेल आहे. हे तर सगळं बांबूमुळे बनलंय आणि इथं लिहिलंय आमची स्पेशालिटी आहे बंबू पिझ्झा. तर चल मग आपण पण बांबू पिझ्झा ट्राय करूया. हो हो हो, मी ऑर्डर करतो. सुरेश आणि दिनेश 2 बांबू पिझ्झाची ऑर्डर देतात. अरे विवेक, तू लक्ष दिलं की इथे सगळे खुर्ची टेबल पण बांबूनी बनलेले आहेत आणि बांबूनी सजावट किती चांगल्या प्रकारे केली आहे यार. आज प्लास्टिकच्या जमान्यात इको फ्रेंडली हॉटेल तर हे खूप चांगलं आहे. या प्रकारे आपल्या सगळ्यांना इको फ्रेंडली वस्तूंची वापर करायला पाहिजे. मी या हॉटेलच्या मालकासोबत बोलतो की त्यांना असं हॉटेल बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली. विवेक आणि सुरेश दिनेशला बोलवून त्यांना प्रश्न विचारतात. अरे खरंच तुमचं हॉटेल तर खूपच छान आहे. तुम्ही हे सगळं कसं केलं? दिनेश त्या दोघांना त्यांची पूर्ण गोष्ट सांगतो. विवेक आणि सुरेशला त्यांची ही गोष्ट खूप छान वाटते. काय तुमचा बिझनेस ठीक सुरू आहे? काय तुम्ही फायद्यामध्ये आहात? बघा, सध्या तर आम्ही मुनाफ्यामध्ये तर नाही आहोत, पण मी पूर्ण उम्मीद करतो की समोर जाऊन आम्हाला मुनाफा नक्कीच होणार. हो, तुम्ही एकदम अलग करत आहात. तुम्हाला मुनाफा नक्की होणार. आम्ही तुमची मदत करू इच्छितो. आमचं ना एक YouTube चॅनल आहे, त्यावर आम्ही नवीन नवीन गोष्टी टाकतो. जर तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर आम्ही तुमच्या हॉटेलच्या बद्दल आमच्या YouTube चॅनलवर टाकू इच्छितो आणि Instagramवर पण. अशा प्रकारे बाकी पण लोकांना आणि कॉलेजच्या स्टुडंट्सला तुमच्या हॉटेलच्या बद्दल माहीत पडणार आणि तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. सुरेश आणि दिनेश तिथला बांबू पिझ्झा खातात. दोघांनाही ते खूप जास्त आवडतं. ते त्यांच्या कॉलेजच्या मित्रांसाठी पण 10 बांबू पिझ्झा पॅक करवतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते त्यांची कॉलेजची टीम घेऊन त्यांच्या हॉटेलचा एक छान व्हिडिओ बनवतात आणि बांबू पिझ्झा बनवणाऱ्या रेसिपीचा पण शूट करतात. त्यानंतर ते त्या व्हिडिओला त्यांच्या YouTube वरती टाकतात. अरे तुम्ही लोक आमची मदत करू इच्छुक आहात. अरे मी तुमचा यासाठी खूप खूप आभारी आहे. अरे नाही काका, अशा नवीन गोष्टींना प्रमोट करणंच तर आमचं काम आहे. आजच्या जमान्यामध्ये युवांना अशा इको फ्रेंडली आणि पर्यावरणाला हानी न पोहोचणाऱ्या गोष्टींची खूप गरज आहे. या व्हिडिओमुळे आपल्याला जो पण फायदा होईल तो आम्ही तुम्हाला देणार. अरे विवेक, बघ ना, बंबू पिझ्झाच्या रेसिपीवर 1 घंट्यामध्ये 1 लाख व्ह्यूज आले आहेत. 10,000 लाईक्स आणि 1000 कमेंट्स पण आहेत. हे तर आतापर्यंतची आपल्या चॅनलवरची सगळ्यात पॉप्युलर व्हिडिओ आहे. आता या इको फ्रेंडली हॉटेलबद्दल खूप लोकांना माहीत पडणार. काका, आता तुम्ही फेमस होणार आहात.
अशा प्रकारे बाप आणि मुलाने सुरू केलेलं बांबू हॉटेल प्रसिद्ध होतं आणि ते हळूहळू करत दुसऱ्या शहरामध्ये पण त्यांचे ब्रँचेस ओपन करतात आणि इको फ्रेंडली बांबू हॉटेल आणि पिझ्झाला पूर्ण शहरामध्ये प्रसिद्ध करून टाकतात.